नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपलं जबरदस्त स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये एकत्र येऊन अखेर दोघांच्याही प्रेमाचा दरवाजा कसा उघडला जातो, आजी त्यासाठी कोणती हुशारी दाखवती. समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये एकमेकांपासून लांब झोपत असताना स्वानंदी आता असं काय करते की जेणेकरून समर आणि स्वानंदी पुन्हा बेडरूममध्ये एकत्र येतात. एकाच बेडवरती, एकाच कंबलवरती दोघे आता कसे झोपतात आणि दोघांमध्ये कशी नात्याची वीण गुंफली जाते. स्वानंदी ही प्रेमाने कशी समरला आपलेसे करते. आणि ज्या वेळेस आता अर्पिता आणि मल्लिका या समर आणि स्वानंदी कधीच एकत्र येणार नाही असा गैरसमज त्यांना होऊन त्या आता जेव्हा बेडरूमच्या समर आणि स्वानंदीच्या प्रेमाचा तो नजारा बघतात, त्याच वेळेस आता मल्लिकाच्या काळजाचा कसा ठोका चुकतो आणि दोघींचेही धामे दाणानून मल्लिका आणि अर्पिता समर स्वानंदीच्या प्रेमाचा आणि एकत्र आल्याचा तो नजारा बघून आता त्यांच्या पायाखालची कशी जमीन सरकते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आता स्वानंदीला मिळालेल्या गुड न्यूजचा आता स्वानंदी ही गोडी गुलाबीने समरकडून कसा फायदा करून घेते आणि स्वानंदी ही खरी सून कशी होते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता आनंद हा समरकडे आलेला असतो आणि समरने आनंदला सांगितलेलं असतं की मला आता त्या सरपोतदारांच्या कोणत्याही माणसांवरती विश्वास राहिला नाही. अरे, ही माणसे मी मेहनतीने मिळवलेला पैसा आहे ना, त्याच्यावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. आणि बघ ना, लग्नामध्ये सुद्धा आणि आता लग्न झाल्यावरती सुद्धा पैसे मागायचे काही ते सोडतच नाही आहेत. काही ना काही कारणामुळे आता ब्लॅकमेल करून ते पैसे उकळवण्याचा प्रयत्न करतात. समर म्हणतो, हे बघ, त्यांच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे, मी समजू शकतो, पण स्वानंदी ही तशी मुलगी नाही आहे रे. कारण लग्नाच्या अगोदर आणि ज्या वेळेस मी तिला बघितलं ना, त्यावरून मला स्वानंदी एकदम साधी आणि सरळ मुलगी वाटली रे. तेव्हा समर, तू हे डोक्यातून काढून टाक. त्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो. हे बघ, तू स्वानंदीला एक कार्ड दे आणि ज्यामध्ये एक स्पेसिफिक बॅलन्स ठेव आणि तो बॅलन्स किती कमी होतो, स्वानंदी त्याच्यातील किती पैसे वापरते हे तर आपल्याला कळेल. आणि मग स्वानंदी काय काय पैसे वापरते हे बघ. जर स्वानंदी ही हपापलेली मुलगी असेल ना, तर नक्की तुझा अकाउंट ती मोकळी करील आणि तिने काय काय ट्रान्झॅक्शन केलं ते सुद्धा आपल्याला कळेल आणि त्याच्यावरून तिची परीक्षा होईल. तेव्हा समर म्हणतो की आनंद, ठीक आहे, पण आता बघूच, कारण आता मला त्यांना देखील म्हणजे रोहनच्या ताईला रंग्या हातच पकडायचे. आता इकडे आजीला सुद्धा स्वानंदीचा राग आलेला असतो. कारण आता स्वानंदीच्या घरच्यांनी पुन्हा 15 लाखाची आता मागणी केली आणि मल्लिकाकडून ते पैसे घेतले. त्यामुळे आता आजीने चेहरा पाडून बसलेली असते. प्रत्येक वेळेस आता ज्यावेळेस स्वानंदी आजीकडे येते त्यावेळेस आजी आपल्यापासून आता तुटक राहते हे सुद्धा आता स्वानंदीच्या लक्षात येतं. आणि प्रेक्षकांनो, पण आजीचे हे कारण तुटक राहण्याचे हे काही आता वेगळंच असतं. कारण आजीने सुद्धा आता एक हुशारीचा डाव खेळलेला असतो. आणि मित्रांनो, इथेच आजी आता स्वानंदीला ओळखणार असते आणि फायनली ती वेळ आता येणारच असते. आणि त्यासाठी आता एक घटना घडते. त्यामध्ये आता केसरी टूर्समध्ये इकडे स्वानंदीने इंटरव्ह्यू दिलेला असतो आणि तो इंटरव्ह्यूचा आता रिझल्टसुद्धा आलेला असतो. आणि स्वानंदीला एक गडगंज पॅकेज मिळून त्या केसरी टूर्समध्ये आता नोकरीसुद्धा मिळालेली असते. आणि आता स्वानंदीला खूप आनंद होतो. आणि ज्या वेळेस आता स्वानंदीला फोन येतो त्याच वेळेस आता स्वानंदी आजीकडे येते आणि म्हणते की आजी, केसरी टूर्समध्ये जॉब मिळाला आहे. आजी म्हणते की चांगलं झालं. आजी आता स्वानंदीचे अभिनंदन करते. आजी म्हणते, हे बघ स्वानंदी, तुला जर काही पैशाची गरज पडली तर हे कार्ड तुझ्याकडे ठेव. पिंट्याने हे कार्ड तुला दिलं, यामध्ये काही पैसे असतील ते तू वापर. कारण प्रत्येक वेळेस पिंट्या म्हणे मला पैसे मागायची गरज नाही. स्वानंदी म्हणते की कशाला आजी, अहो मला या पैशाची काही गरज नाही आहे आणि मी काय म्हणते, मला आता जॉबसुद्धा मिळाला आहे, तेव्हा हे क्रेडिट कार्ड मी घेणार नाही.
तर आता आजीला धक्का बसतो आणि आजीचा विश्वास पहिल्यांदाच स्वानंदीने मिळवलेला असतो. आता पैसे असल्याचे क्रेडिट कार्डसुद्धा स्वानंदीने घेतले नाही आणि स्वानंदी ही खरोखरच पैशाला आपापली नसल्याचे आता आजीला खात्री होते. आजीलासुद्धा वाटते की आता पिंट्या आणि स्वानंदीमधील हे वातावरण, हे जे नात्याची जी वीण आहे ती अजूनही गुंफली गेलेली नाही. दिवसेंदिवस पिंट्यामध्ये गैरसमज वाढत चालला आहे आणि दोघेही आता वेगवेगळे तुटक राहायला लागले आणि हे असं जर चालू राहिलं तर एक दिवस याच्यातून वाईट घडेल आणि मग आपलं स्वप्न हे अपूर्णच राहील. त्या क्षणी प्रेक्षकांनो आजीने हुशारीचा डाव तर खेळलेला असतो आणि रात्री आता समर बाहेरूनच जेवण करून आलेला असताना आजीने आता स्वानंदीला तिच्या कानामध्ये एक कानमंत्र सांगितलेला असतो. त्यानुसार स्वानंदी आता रात्री झोपलेल्या समरकडे म्हणजे बेडरूममध्ये जाते. प्रेक्षकांनो आता स्वानंदीने तिच्या हातात गुलाबजामची डिश आणलेली असते आणि प्रेमाने समरच्या तोंडाला पाणी सुटत, खाऊ का मी हे गुलाबजाम, आजीचा आग्रह होता तुम्ही खावात म्हणून, पण आता काय करणार, तुम्ही जेवण करून आलात, असे वेगवेगळे पद्धतीने आता स्वानंदीने समरच्या तोंडाला पाणी आणताक्षणी समरने ते गुलाबजाम खाल्लेले असतात आणि प्रेमाने समर झोपलेला देखील असतो आणि त्यामुळे स्वानंदी खुश होते आणि समरमध्ये सुद्धा आता आनंदने सांगितल्यामुळे आणि स्वानंदीच्या वागण्यामुळे आता फरक पडू लागलेला असतो. इकडे आता स्वानंदीला केसरी टूर्समध्ये जॉब लागला हे आता मल्लिकाला कळते. तेव्हा आता मल्लिका स्वानंदीला म्हणते की स्वानंदी, अगं तू कोण आहेस, तू राजवाड्यांची सून आहे, तुला कळतंय का, असला जॉब करायची तुला काही गरज नाही आणि जर समरला कळलं तर तो काय म्हणेल, आणि तो समर राजवाडे आहे, समर राजवाडे कोण आहे तुला माहिती आहे ना, किती मोठी हस्ती आहे आणि त्याची बायको अशी जॉब करते. तर स्वानंदी म्हणते मग काय झालं, माझी सुद्धा काही आवडी आहेत आणि मला त्यासाठी जॉब करायचा आहे कारण मला काम करायला आवडतं. तेव्हा आता मल्लिका म्हणते नाही अजिबात नाही, तू त्या केसरी टूर्सवाल्यांना सांगून टाक की मला हा जॉब करायला जमणार नाही म्हणून. आता स्वानंदीला राग येतो. स्वानंदी आता पटकन समरच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा उघडते, पण तेव्हा आता समर स्वतःचे आवरत असतो. स्वानंदी अशी अचानक आल्याचे बघून समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो तुम्हाला नॉक करून नाही येता येत का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की सॉरी. समर म्हणतो सॉरी म्हणून असं काही होणार आहे का. आणि त्यानंतर समर आता त्याच्या शर्टच्या गुंड्या लावतो आणि आता फास्टमध्ये गुंड्या लावत असताना समरने शर्टच्या गुंड्या आता वर खाली लावलेल्या असतात. ते बघून स्वानंदी म्हणते की अहो लहान मुलांसारखे अशा का गुंड्या लावल्यात आणि तुम्हाला गुंड्यासुद्धा लावता येत नाही का. तेव्हा आता समर बघतो आणि म्हणतो की गुंड्याही माझ्या शर्टही माझा, तेव्हा गुंड्या मी कसंही लावील, तुम्हाला काय करायचं, बोला तुमचं काय काम आहे. स्वानंदी म्हणते ठीक आहे. आणि आता स्वानंदी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला विचारलं होतं ना मी जॉब करू की नको करू, तेव्हा तुम्ही म्हटले की तुमचा तो पर्सनल प्रॉब्लेम आहे, तर मग मी ॲप्लाय केला आणि मला केसरी टूर्समध्ये जॉब मिळाला आहे. ती ऐकताच आता समर स्वानंदीकडे बघतो. एवढी मोठी नावाजलेली केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी, तिच्यामध्ये यांना एका झटक्यात जॉब कसा मिळाला. तेव्हा स्वानंदीकडे बघत आता समर म्हणतो की ठीक आहे मग मिळाला तर करा. तर स्वानंदी म्हणते की पण आता काकू म्हणतात की तुम्ही हे जॉब करू नका म्हणून, तेव्हा आता तुम्हीच सांगा मला जॉब करायचा आहे आणि तुम्हीसुद्धा हो म्हटले. तर आता समर हा मल्लिकाकडे येतो आणि मल्लिकाला समजावतो. म्हणतो की हे बघा काकू, तिला जर जॉब करायचा असेल तर करू द्या ना जॉब, आपल्याला काय करायचं, तिचा तो पर्सनल प्रॉब्लेम आहे. आणि आता मल्लिकाचा सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि जर ही स्वानंदी आपल्यासमोर दिवसभर राहिली असती तर तिला आपण सळो की पळो करून सोडलं असतं, पण आता ही आपल्यापासून दिवसभर जॉबसाठी जाणार. पण आता मल्लिकाचा नाविलाज झालेला असतो आणि स्वानंदीला जॉब करण्याची परवानगी मिळालेली असते. त्यानंतर आता स्वानंदीला माहेरी जाण्याचा चान्स मिळतो. इकडे आदिरा ही माहेरी आणि इकडे स्वानंदीसुद्धा माहेरी आलेल्या असतात. आता इकडे माहेरी येता क्षणी प्रेमाने आता सगळेजण आता स्वानंदीला भेटतात. स्वानंदीसुद्धा तिच्या बाबांना रोहनला बघून खूप खुश होते. त्यानंतर आता स्वानंदी तिथे वेगवेगळे तिच्या हातचे पदार्थ बनवते आणि पहिल्यांदा माहेरून नेण्यासाठी स्वानंदीने वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात.
आणि त्यामध्ये जिलेबी, आळूवडी हे सगळे पदार्थ घेऊन आता स्वानंदी ज्यावेळेस घरी येते आणि आई आजी ज्यावेळेस आता स्वानंदीचे ते पदार्थ खाते, आई आजी खूप खुश झालेली असते आणि स्वानंदीला म्हणते की स्वानंदी, अगं हे पदार्थ तू बनवलेस का? स्वानंदी म्हणते हो आजी, आणि तुझ्या हाताला खरंच खूप छान चव आहे, सुगरण आहे सुगरण. आणि आजी म्हणते की आता माझ्या पिंट्याने जर हे पदार्थ खाल्ले ना तर त्याला नक्की आवडतील. आता इकडे समर हा पुन्हा बेडरूममध्ये आलेला असतो. स्वानंदी आता रात्री झोपण्याच्या वेळेस समरला आता तिने आणलेले पदार्थ घेऊन येते. स्वानंदी म्हणते की अहो मी आली आणि हे काय आणलं बघा, जिलेबी, आळूवडी आणि गुलाबजाम. आता हे सगळं आजीने खाल्लंय. आजीने एवढे पदार्थ खाल्ले आणि आजीने 5 गुलाबजाम खाल्ले. आजी म्हणे आता हे गुलाबजाम सगळे माझ्यासाठीच ठेव. आणि एवढे सुंदर गुलाबजाम कसे झाले? आणि आजी म्हटली की माझ्या पिंट्याने जर हे खाल्ले तर नक्कीच त्याला आवडतील. समर म्हणतो ठीक आहे मी खातो. आणि लगेच आता समर हा गुलाबजाम खातो तर समरला ते जाम आवडलेले असतात. आणि नंतर आता समर स्वानंदीच्या हातची ती आळूवडी खातात. समरला अजून खुश होतो. प्रेक्षकांनो, आता स्वानंदी तिने बनवलेली स्पेशल जिलेबी आता तिने आणलेली असते आणि प्रेमाने स्वानंदी म्हणते की अहो ही जिलेबी तर खाऊन बघा. आजी किती खुश झाल्या, अरे बापरे. तर आता प्रेमाने स्वानंदी ही समरच्या तोंडात स्वतः जिलेबी भरवते आणि ती जिलेबी समरला खूप आवडलेली असते. आणि प्रेक्षकांनो, तिच्या हातची ती चव बघून समर आता खूप खुश झालेला असतो. आणि फायनली ते सगळे पदार्थ आता समरला आवडून समर स्वानंदीकडे बघतच राहतो. समर म्हणतो की हे सगळं तुमच्या हाताने तुम्ही बनवलं? तर स्वानंदी म्हणते की हो. समर म्हणतो वा वा, चला या निमित्ताने तरी तुमचा एक गुण कामी आला आणि मला चांगलं खायला मिळणार. समरही आता खुश झालेला असतो. प्रेमाने स्वानंदी आता समरकडे बघते. पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडलेली असते. रात्री आता दोघेही वेगवेगळे झोपत असतात. प्रेक्षकांनो, आता रात्री झोपलेले असताना पटकन स्वानंदीच्या कॉटवरती झुरळ येतं आणि झुरळ येताच आता स्वानंदी त्या झुरळाला घाबरते. पण आता स्वानंदीला काय करावं कळत नसतं. समर झोपलेला असतो आणि हळूच आता स्वानंदी आता तिचं कंबल घेऊन हळूच सोफ्यावर झोपलेल्या त्या समर शेजारी येते आणि हळूच समरच्या शेजारी त्या कंबलमध्ये झोपते आणि दोघेही एकत्र आलेले असतात. आणि आता समरसुद्धा काही बोलत नाही आणि स्वानंदी समर दोघेही आता एका कंबलमध्ये बेडरूममध्ये एकत्र झोपतात. स्वानंदीला खूप भीती वाटलेली असते आणि एकत्र झोपल्यानंतर आता दोघांचेही अंतर एकमेकांमधले कमी झालेले असते आणि रात्री दोघेही आता एकमेकांच्या शेजारी झोपताच. इकडे आता आणि त्यानंतर आता ज्या वेळेस आता समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये एकत्र झोपलेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे मल्लिका ही आता खाली येते. समर स्वानंदी अजूनही उठलेले नाही आहेत हे मल्लिकाच्या लक्षात येऊन मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो आणि आतमध्ये हे पुन्हा एकत्र आले असतील का असा विचार आता मल्लिकाच्या डोक्यात येतो. तर प्रेक्षकांनो, आता जेव्हा समर आणि स्वानंदी हे एकाच बेडरूममध्ये एका कंबलमध्ये झोपल्याचे सत्य मल्लिकाला समजणार तेव्हा मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकून आता समर आणि स्वानंदीचा तो बेडरूममधला आता प्रेमाचा नजारा बघून आजी आता कशी खुश होणार आणि आता मल्लिका समर आणि स्वानंदी एकत्र आल्याचे बघून काय करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.